मुंबईमध्ये दादरमध्ये जाणार आहोत। पाणी प्रचंड प्रमाणात साचायला सुरुवात झालेली आहे। तर त्या ठिकाणीच आमचे प्रतिनिधी रिजवान शेख आपल्या सोबत आहे। सध्या आपण जर बघितलं तर अनेक ठिकाणी रस्ते वाहतूक जी आहे ती मंदावलेली आहे। रिजवान, सध्या रेल्वेची काय स्थिती आहे? प्रज्ञा, आपण जर पाहिलं तर सकाळपासूनच मुंबई आणि ठाणे या उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झाली असून मी सध्या आहे मुंबईतील दादर स्टेशनवरती। आपण जर माझ्या मागे पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली असून हा दादर स्टेशनचा प्लॅटफॉर्म क्रमांक 6 आहे। संपूर्ण प्लॅटफॉर्मवरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि विशेष म्हणजे आपण जर पाहिलं तर अनेक लोक या ठिकाणी रेल्वेची वाट पाहत आहे आणि लोकल देखील मोठ्या प्रमाणात उशीर चालू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांना देखील याचा त्रास आहे। काही चाकरमाने आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करावं। सर, काय सांगाल, सकाळपासून मोठ्या प्रमाणात पाऊस आहे, किती तासापासून तुम्ही या ठिकाणी आहात? आता मी खरं तर ठाण्यावरून इकडे आलोय। मी कम्प्लीट 1.5 तास मी नावरवरून ट्रेन पकडली दादरसाठी 10:25 ती आता जस्ट 11:15 वाजले। 11:15 वाजता ती दादरला पोहोचले। कम्प्लीट मी 1.5 तास सिंगल प्रवासी जो माझा ओनली 25 मिनिटचं ट्रॅव्हलिंग आहे तिथे पोहोचणार। खूप त्रास आहे ऍक्च्युली, पाऊस पण खूप आहे। आज रात्रीपासून तुम्ही बघू शकता थोड्या वेळात मला सगळं बंदच होईल, कारण की दादरला बऱ्याच ठिकाणी पाणी पण भरलेलं आहे। आता सगळीकडे ट्रॅक पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। आता तुम्ही 9 नंबर बघू शकता, पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे। थँक्यू तर प्रज्ञा, आपण जर मी सध्या दादर स्टेशनवरती संपूर्ण पटरी पाण्याखाली गेलेला आहे आणि संपूर्ण दादर स्टेशन जो आहे तो मुख्य म्हणजे अनेक लाखो प्रवासी या ठिकाणी प्रवास करताना संपूर्ण स्टेशन जलमय झालेला आहे। एकही ट्रॅक आपण जर पाहिलं तर एकही ट्रॅक असा नाही की ज्या ठिकाणी रेल्वे हे यावं, आणि विशेष म्हणजे आपण जर पाहिलं तर लोकल देखील मोठ्या प्रमाणात थांबलेली आपल्याला चित्र दादर स्टेशनवरती दिसते। एका मागे एक अनेक लोकल ट्रेन थांबलेली आहे, एक्सप्रेस थांबवलेली आहे। राजधानी एक्सप्रेस जी आहे ती देखील थांबवण्यात आलेली आहे। 4 ते 5 एक्सप्रेस मोठ्या प्रमाणात मुलुंड आणि ठाणे या ठिकाणी थांबवण्यात मोठ्या प्रमाणात ज्या पद्धतीने पाऊस पडत त्यामुळे रिजवान, साधारण किती मिनिटं रेल्वे उशिरानं धावतात याबद्दल काही माहिती मिळू शकली आहे का? कारण यापूर्वी 15 मिनिटं उशिरानं धावत होत्या। आत्ताचे काय अपडेट्स वेस्टर्न रेल्वे आणि सेंट्रल रेल्वेचे सुद्धा? आपण जर पाहिलं तर अर्धा तासपासून जास्त लोकल ही उशीर धावत आहे आणि माझ्या मागे आपण देखील पाहू शकतो की लोकल थांबलेली आहे। दादर स्टेशन आहे, परंतु दादर स्टेशनच्या काही हाकेच्या अंतरावरती लोकल ट्रेनला थांबवण्यात आलेलं आहे। त्यामुळे ते 3 तास मोठ्या प्रमाणात जी लोकल आहे ती उशिरा धावत, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात दादर स्टेशनची लोकांची गर्दी देखील पाहायला भेटत आहे। नक्कीच रिजवान, तुझा धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर अक्षरशः रेल्वे ट्रॅकवरती भरलेलं पाणी आणि त्या पाण्यामुळे अक्षरशः दैना उडालेली आहे। रेल्वे वाहतूक सुद्धा चांगलीच मंदावलेली पाहायला मिळते।